महिला माता भगिनींसाठी, आमच्या ताईंसाठी आणि आईंसाठी दादांनी उदात्त हेतून आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर अशी भेटवस्तू या ठिकाणी दिलेली आहे। ती भेटवस्तू स्वीकारल्याशिवाय घेतल्याशिवाय राज्याचे आरोग्यमंत्री व शिंदे सेनेचे ताकदवान नेते म्हणून ओळख असलेल्या तानाजी सावंत यांचे पुतणे तथा भैरवनाथ शुगर्सचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक आखाड्यात उतरण्यासाठी शेड्यू ठोकलाय। गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी या दृष्टीने जनमानसामध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये जनसंपर्क वाढवलाय। गणेशोत्सव काळामध्ये श्री गणेश मूर्तीचं वाटप केल्यानंतर त्यांचं नाव चर्चेत आलंय। आज इसबावी पंढरपूर येथील श्रीराम मंगल कार्यालयात त्यांच्या वतीनं होम मिनिस्टर खेळपैठणीचा सन्मान नारीशक्तीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी असंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या। यावेळी उपस्थित महिला भगिनींना साड्याचे वाटप करण्यात आले। विशेष म्हणजे याच ठिकाणी विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे यांनी सुद्धा मागील महिन्यामध्ये महिलांसाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करत महिलांना साड्या वाटल्या होत्या। त्यामुळं आज पुन्हा एकदा याच ठिकाणी सावंत यांनी घेतलेल्या या कार्यक्रमामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतील रणधुमाळीचा छोटासा ट्रेलरच पंढरपूरकरांना अनुभवायला मिळाला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। दरम्यान आज झालेल्या कार्यक्रमानंतर काही महिला भगिनींनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पुढील प्रमाणे आपला आनंद व्यक्त करत अनिल सावंत यांच्या कार्याचं कौतुक केले। गाव पंढरपूरच आहे। पंढरपूर कार्यक्रम खूप सुंदर वाटला, खूप अतिशय असा पण कार्यक्रम कधीच बघितला नाही। अनिल दादा सुभाष सावंत। कार्यक्रम अतिशय सुंदर होता, नियोजन अतिशय सुंदर होतं। कधीच झाला नाही कार्यक्रम, पहिल्यांदाच झाला असा कार्यक्रम आणि अजून पण व्हावा अशी इच्छा आहे। माझं नाव रुक्मिणी कृष्णा माने। अनिल दादा सावंत यांनी कार्यक्रम खूपच छान घेतला खेळपैठणीचा। फक्त आम्हाला एवढंच की आम्ही पुढे जायचं होतं पण आम्ही उशीर आल्यामुळे आम्हाला भेटलं नाही आहे, पण आता बघितल्यावर खूपच छान वाटला। हो हो, खूप पहिल्यांदाच झाला आणि असं खूप छान झाला कार्यक्रम। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अनिल दादा सावंत हे उमेदवार आहेत, आमदारकीसाठी उभे राहणार आहेत, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, ते काम करू शकतील का? त्यांनी जर काम केलं, आमची जी इच्छा आहे त्यांनी जर आमची इच्छा पूर्ण केली तर आम्ही त्यांना मत अवश्य देऊ। आमच्या वार्डात आता कसं ड्रेनेज नाही। आता आम्ही 30 वर्ष झाले त्या वार्डात राहतोय, नवीन सरगम चौकात। तिथं आमच्या इथं ड्रेनेजच नाही आहे। किती जणांना सांगितलं तर त्यांनी एकाही आमची इच्छा पूर्ण केली नाही। ह्यांनी जर आमची इच्छा पूर्ण केली तर आम्ही त्यांना अवश्य निवडून आणू। त्यांनी जर म्हटले आम्ही तुमचे हे करतो की बाबा तुमचे काम करतो तर आम्ही त्यांना खरंच देऊ निवडून। नमस्कार, माझं नाव संगीता धनंजय जगताप। आज हा महिलांसाठी जो अनिल दादा सावंत यांनी जो कार्यक्रम ठेवलेला तो महिलांचा सन्मान आणि खरोखरीच महिलांचा सन्मान केला। त्यांनी खेळपैठणीचा हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या सादर झाला। त्यात बऱ्याचशा महिलांना चान्स मिळाला आणि त्यांनाही त्यांच्या कलागुणांना वाव देता आले। असे कार्यक्रम पंढरपूर शहरात वारंवार होत राहो हीच सदिच्छा आणि दादा आमदार व्हावेत ही सदिच्छा। माझं नाव वैशाली साळुंके आहे। दादांनी आजचा हा कार्यक्रम खूप उत्तमरित्या पार केलेला आहे आणि दादांसाठी खूप खूप शुभेच्छा। दादांना आमदार निवडून देणारच आम्ही याची खात्रीच आहे आम्हाला। दादाच आमदार व्हावेत अशी इच्छा आहे आमची।